पुढचा विषय आहे शिक्षणाचा. हा देखील ज्यांनी ज्यांनी शिक्षण समितीवर काम केलं त्यांना मी किती हैराण केलं हे माहिती आहे. कारण हे सगळ्यांचंच आपलं स्वप्न आहे की जे जे जिंकून येतात आणि तुम्ही नगरसेवक सगळे झाल्यानंतर अनेक लोक जसे आमच्याकडे येतात तसं तुमच्याकडे येणार की ताई किंवा साहेब आम्हाला एक पत्र द्या, ह्या शाळेत आम्हाला ॲडमिशन पाहिजे, त्या शाळेत आम्हाला ॲडमिशन पाहिजे. प्रायव्हेट शाळा असतात. पण माझं जे स्वप्न होतं की हे सगळं आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या शाळांसाठी झालं पाहिजे. साधारणपणे 2018-19च्या वेळी जेव्हा आपण मुंबई पब्लिक स्कूल ही संकल्पना आणली त्यानंतर 4000 सीटसाठी आपल्याला 10,000 ॲप्लिकेशन झाले, लॉटरी काढायला लागली. आणि आपल्याला माहिती आहे की मुंबई पब्लिक स्कूलसारख्या शाळा देशात नसतील अशा आपण करून दाखवलेल्या आहेत. मग त्याच्यात SSC बोर्ड आहे, IB आहे, IGCSE आहे, CBSE आहे आणि ICSE आहे. पण हे सगळं होत असताना मराठी अनिवार्य आहे. 3.25 लाख विद्यार्थी ह्या शाळेमध्ये शिकतात. मला वाटतं GR पण उद्धवजींनीच काढलेला, हो, आपल्या वेळेस काढलेला. आणि ह्या शाळेंमध्ये तो पण आता मला वाटतं रद्द केला, तो रद्द केला, तो स्थगित केला ह्याने. आणि ह्या शाळेंमध्ये इंग्लिश, सेमी इंग्लिश, हिंदी, मराठी, गुजराती, उर्दू, तमिळ, तेलुगू, कन्नड ह्या सगळ्या भाषांमध्ये शिकवलं जातं. पण हे करत असताना सगळ्यात मोठी जी चिंता जी अमितकडे पण येते आणि माझ्याकडे पण येते की 10वी नंतर काय. आणि म्हणून आमचं दोघांचं स्वप्न आहे आणि जे आपण करणार हा आपला शब्द आहे की मुंबई महानगरपालिकेचं ज्युनियर कॉलेज देखील आपण काढू, म्हणजे ज्युनियर KG ते 12वी हे आपल्याला 12वी पर्यंत विद्यार्थ्यांना टेन्शन नाही, टेन्शन मुक्त विद्यार्थी. म्हणजे परीक्षा द्याव्या लागतील, मार्क मिळवावे लागतील, पण ॲडमिशनचं टेन्शन नाही आणि आपल्या विद्यार्थी सेनेला आंदोलन करण्याची गरज नाही लागणार. बरं, अजून एक महत्त्वाचा प्रश्न जो सगळीकडे दिसतो तो परत जसं हॉस्पिटलचे प्लॉट आहेत, कुठचेही प्लॉट, आत्ताचं सरकार जे आहे त्याची एकच बोलीभाषा आहे की काही दिसलं की घाला बिल्डरांच्या घशात. ते आपण करून देणार नाही. आणि तिसरं म्हणजे बोलतो मराठी हे आपण सगळ्या शाळांमध्ये सुरू करू. अर्थात डिजिटायझेशन आलेलं आहे, सगळं काही आहे, पण मला वाटतं हे शाळेनंतर ज्युनियर कॉलेजचा आम्हाला वाटतं फार महत्त्वाचं आहे. आपल्याला पण जर वाटत असेल तर मला वाटतं तो विषय खूप महत्त्वाचा, ज्वलंत आहे.